सावडी येथे रसिक ग्रुपच्या वतीने आयोजित रसिकोत्सव 2025 या कार्यक्रमाचं उद्घाटन नामदार राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न। गुढीपाडवा दिनाचे औचित्य साधून रसिक ग्रुप अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित रसिकोत्सव 2025 या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते रविवारी 30 मार्च रोजी सायंकाळी 9 वाजता संपन्न झाले। या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, हबप स्वामी महाराज, उद्योजक आशिष पोखरना, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, अनिल पोखरना, अश्विन गांधी, पेमराज बोथरा, सुनील मुनोत, गोपाळ बहुरूपी यांच्यासह मान्यवर, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्याने कला, संस्कृती, संगीत आणि परंपरेचा एक अनोखा संगम घडवून आणला। नृत्य, गायन, नाट्य, लोककला यांसारख्या विविध कला प्रकाराद्वारे कलाकारांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली। अहिल्यानगरच्या समृद्ध परंपरेला नवसंजीवनी देणाऱ्या अशा उपक्रमांचा साक्षीदार होण्याचा विशेष योग आला। गुढीपाडवा हा केवळ सण नसून नवे संकल्प आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारा शुभ दिवस। अशा मंगलदिनी संस्कृतीचा उत्सव करत रसिक ग्रुपने एक सुंदर परंपरा जपली, असे प्रतिपादन नामदार राम शिंदे यांनी केले आहे। आणि आपल्याला दाद देत खऱ्या अर्थानं सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या शहरामध्ये झाले पाहिजे म्हणून जयंत येलुरकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आपल्यासाठी निरंतर आणि सातत्यानं 23 वर्ष हा कार्यक्रम करतायत। आणि म्हणून मी गेल्या 1.5 तासापासून इथे उपस्थित आहेत। आपण इथून कोणीही हल्लं नाही आणि कार्यक्रम एवढा मोठा चांगल्या प्रतीचा आहे आणि म्हणून सगळ्या अहिल्यानगरच्या रसिकांनी मोठी दाद देत आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी जयंत येलुरकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि खऱ्याच अर्थाने आज गुढीपाडवा आहे, चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे, हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आहे। त्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो। आणि वास्तविक पाहता आपल्या शहराच्या आमदारांनी इच्छा व्यक्त केली, आपले सर्व उद्योजक आहेत की जे आपल्या जिल्ह्याला आणि शहराला पुढे घेऊन जात असताना सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी देखील जपत असतात। आणि म्हणून एकटे जयंत येलुरकर काही करू शकत नाही, त्यांच्या मागे आर्थिक पाठबळ उभा करून एवढा मोठा कार्यक्रम दर वर्षी करतात, निरंतर 23 वर्ष करतात। आणि म्हणूनसाठी जे काम समाजामध्ये जे दुर्लक्षित आहेत, जे काम कोणी करू शकत नाही, जे काम असामान्य आहे, अशा लोकांना पुरस्कार देऊन देखील सन्मानित करतात। असा हा रसिक ग्रुप खऱ्या अर्थानं तुमची, आमची, सर्वांची या अहिल्यानगरची ओळख आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण करण्यासाठी यशस्वी होत असताना दिसतोय। या ठिकाणी आपले आमदार संग्राम भैया जगताप यांनी जे काही शहरामध्ये चेंज केला, ही खऱ्या अर्थानं या शहराची फार मोठी आशादायी गोष्ट आहे। आपण या रस्त्यांच्या बाबतीत कधी स्वप्नातही पाहिलं होतं, परंतु हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम संग्राम भैयांनी केलं। आपले आयुक्त मान्य श्री डांगे साहेब हे सुद्धा शहराच्या विकासाबरोबर शहराच्या एकंदरीत सांस्कृतिक साहित्यिकमध्ये सुद्धा मोठा रस घेता, ही फार मोठी गोष्ट आहे। राम शिंदे साहेब नामदार हे आपल्या जिल्ह्यातील व्यक्तिमत्व आहे, पण त्याला एवढी अडचणी येत होत्या, एवढे विघ्न त्याच्यामध्ये येत होते की त्याला कुठेतरी अडथळ्यांची शर्यत पार करत करत आता आम्ही अंतिम टप्प्यामध्ये आता पोहोचलेलो आहोत। आणि त्याची संपूर्ण धुरा
या महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतजी डायंगे साहेब यांनी घेतल्यानंतर, कारण निधी आणण्याचं काम फिरोद्या साहेब, हे निधी आणण्याचं काम आम्ही केलं, पण एक्झिक्युशन करण्याचं काम हे प्रशासनाचं असतं. दर्जा चांगला होतोय का नाही हे तपासायचं काम प्रशासनाचं असतं आणि म्हणून त्याचं योग्यरित्या ही सगळी भूमिका ही आयुक्त साहेबांनी पार पाडली. त्याच्याकरता पाठपुरावा राजाभाऊ हा येलुलकर साहेबांचा प्रामुख्याने त्याच्यामध्ये देखील होता आणि म्हणून कुठंतरी हे सगळं काम पुढे चाललंय. ते सांगायचं काम एवढंच आहे, कारण की आजचा कार्यक्रम हा सांस्कृतिक विषयाचा आहे आणि इथं असणाऱ्या शेजारच्या रोडच्या पलीकडच्या बाजूला ते नाट्यगृह निर्माण होते. वर्षानुवर्ष जवळपास 17-18 वर्ष अनेक आंदोलन उभी राहिली, अनेक सामाजिक संघटना आमच्या अनेक या कला क्षेत्रामध्ये नाट्य क्षेत्रामध्ये काम करणारे इथं बेडेकर सर देखील आहेत. या अशा अनेक लोक यांनी आंदोलन बऱ्याच वेळेला केली, पण त्याच्यामध्ये आता कुठेतरी काम पूर्णत्वाकडे चाललेलं आहे. नगरचं ऐतिहासिक वारसा जोपासला पाहिजे. त्याच्याकरता ज्या सर्वसामान्य कुटुंबातला वर्ग ज्या ठिकाणी ज्या शाळेमध्ये शिकतो तिथं कुठेतरी दानशूर लोकांना एकत्र करायचं, त्यांच्याकडून काही ना काही आर्थिक हातभार लावायचा, त्या शाळेतले मुलं नगरच्या सलवर काढायचं. जसं आपण पाहतो की मुंबईच्या धर्तीवरती काही शासनाच्या बसेस तिथं आहेत, मुंबई दर्शन घडून आणतात, तसं येलुलकर साहेबांनी देखील मग नगरचा जो इतिहास आहे, वस्तू संग्रहालय आहे, नगरचा किल्ला आहे किंवा कुठं 4थं शिवाजी महाराज स्मारक आहे, भाऊसाहेब फिरोदा शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पहिलं मंदिर जे निर्माण झालं ते भाऊसाहेब फिरोदा शाळेमध्ये आहे. असे अनेक वेगवेगळे प्रयोग येलुलकर साहेबांनी त्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. अनेक वृक्षारोपणाचे कार्यक्रम या ठिकाणी केले. आज या मैदानावर जर कुणी एक चैतन्य निर्माण केलं असेल, आज बरेच कार्यक्रम होतात या मैदानावरती. वर्षामध्ये राजाभाऊ 50-100 कार्यक्रम होत असतील, पण ती सुरुवात या मैदानाची कुणी केली असेल तर ती जयंतराव येलुलकर साहेबांनी केली आहे आणि म्हणून असं एक नवचैतन्य निर्माण करणारं व्यक्तिमत्व येलुलकर साहेबाच्या रूपानं आज आपल्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा काहीतरी मनामध्ये काहीतरी एक वेगळं काहीतरी निर्माण करायचंय आणि मला काहीतरी साधायचं असा विचार न करता आपल्या शहरातली एक मंडळी एकत्र आणली पाहिजे. त्यांना कुठलं तरी आपण एकत्र करून कुठतरी चांगला विचार प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. अशा प्रकारची धारणा येलुलकर साहेबांची सातत्याने असते, त्यांच्या टीमची असते. दिवाळीच्या अगोदर देखील कुठल्या तरी सर्वसामान्याच्या कुटुंबामध्ये जायचं, झोपडपट्ट्यांमध्ये जायचं आणि तिथं दीपावली साजरी करायचं. म्हणजे आपल्या घरामध्ये नाही करायची. आज त्यांनी घरात गुढी उभारली नाही, पण गुढी या मैदानावर त्यांनी या ठिकाणी सकाळी उभा केली. म्हणजे असं हे व्यक्तिमत्व आपल्याला अहिल्यानगर शहरामध्ये काम करायचं. अशी लोक समाजामध्ये जर काही बोटावर म्हणजे लोक असली तर ते संपूर्ण शहराला दिशा देऊ शकतात आणि म्हणून आज देखील आपलं शहर जे आमच्यासारखे कार्यकर्ते काम करतात, येलुलकर साहेब तुमच्यासारखी जी काही 22 लोक शहरामध्ये या चळवळीमध्ये सातत्याने काम करतात, तुमचं कुठतरी वेळोवेळी मार्गदर्शन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळत राहतं. म्हणून आम्ही सगळे मंडळी आज हे समाजामध्ये काम करत राहतो. आज तुम्ही जे उल्लेख केला, आता नगर शहर पुढच्या काळामध्ये फक्त रस्त्यांकरता नाही तर सांस्कृतिक चळवळीमध्ये नाट्यगृह असेल, नगरचे वेगवेगळे उद्यानं असतील. कारण आज जिल्ह्यामध्ये कुठेही म्युझिकल फाउंटन नव्हते. आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आता 2 म्युझिकल फाउंटन बुडगाव रोडला एक साईनगरमध्ये सुरू झालाय मागच्या वर्षी आणि आता इथं पलीकडं गंगा उद्यानच्या आतमध्ये देखील म्युझिकल फाउंटनचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्याच्याच मागं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देखील उभा राहतोय, एक मोठा स्विमिंग पूल उभा राहतोय. त्याचं देखील काम आता राजभाऊ सुरू झालेलं आहे. म्हणजे असं नाट्य क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, उद्यानं असतील. म्हणजे जसं येलुलकर साहेबांनी सांगितलं की आज या मैदानावरती अगदी लहान मुलापासून बाळगोपालापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आहे. तर आपल्या शहरामध्ये देखील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून हे विकास काम साधण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि पुरस्कार जरी दिला नसला येलुलकर साहेब तरी दर 5 वर्षाला तर 3 वेळा पुरस्कार मी घेतलाय. कारण निवडणुकीला मतपेट्या उघडल्यामुळे ते पुरस्कारच असतो, हे लोक पुरस्कारच देतात. त्याच्यामुळे आताही सुद्धा मागच्या आता नोव्हेंबर महिन्यामध्ये 23 तारखेला निकाल लागला. म्हणजे हा लाखो लोकांनी आम्हाला पुरस्कार दिला, पण तुम्ही आता विषय दिला त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. कारण काय होतं, तो पुरस्कार मिळतो नंतर आम्हाला 5 वर्ष काही कोणी विचारत नाही. पण त्याला विनोदाचा भाग जाऊ द्या. पण निश्चित रूपानं एक चांगल्या प्रकारे तुम्ही सगळे मंडळी काम करता आणि तुमच्या कामाच्या माध्यमातून एक वेगळी चळवळ ही चांगल्या विचाराची लोक शहराच्या व्यासपीठावर आणता आणि शहरवासियांकरता एक चांगला रंगतदार कार्यक्रम तुम्ही आयोजित करता. त्याबद्दल मनापासून या ठिकाणी मी तुमचे अंतःकरणापासून संपूर्ण अहिल्यानगर वासियांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि दरवर्षी अजून हा कार्यक्रम या दुर्गिणीत करत राहावा, वेगळ्या वेगळ्या चळवळी तुम्ही चालवत राहावा अशी सदिच्छा निमित्ताने व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना आज गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्ष असतं, त्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. येणारं वर्ष
आपलं प्रत्येक अहिल्यानगरवासियाचं यशदायी, आरोग्यदायी, फलदायी असं जावं, अशीच मी भगवंता चरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.